सो आज आमचा डे 1 स्टार्ट होतोय उत्तराखंड फिरायचा. ॲक्च्युली आज आम्ही नैनिताल फिरणार आहे. सो मी दाखवेल तुम्हाला पुढे आम्ही काय काय करतो. आम्ही ट्रिपला आलो पण आम्ही अर्ली मॉर्निंगच उठणं आमच्या पप्पांचा नियम आहे. कुठे बाहेर आलं की टाईम वेस्ट नाही घालवायचा. ठीक आहे, टाईम महत्त्वाचा आहे. फिरायचं, सगळं फिरून घ्यायचं. ॲक्च्युली बरोबर आहे ते. बट ठीक आहे, लेट्स सी, बघूया. गुड मॉर्निंग करा. हाय, गुड मॉर्निंग. तर मस्त सिनरी आहे. सकाळ सकाळ खूप ऊन आलं आहे. एक नंबर वाटलं आहे. पण आता सगळे रेडी झालेत ऑलमोस्ट. मग आम्ही सगळे निघाल्यावर मी एक छोटासा शॉट काढेलच की आम्ही निघालो वगैरे असं ऑन. येत आहे सगळे, हळूहळू येत आहेत. आता नाश्ता चालू आहे. सो मी दाखवते पुढे. बाय. आता आम्ही वॉकिंग डिस्टन्सवरच आहे. इथून नैनादेवी 1.5 किलोमीटर आहे. म्हणजे असं लांब वाटतं पण ते जवळच आहे. ती लेक आहे, खूप सुंदर लेक आहे आणि खूप छान फोटो येत आहेत. पण माझ्याकडे फोटोग्राफर नाही यार पण काढायला चांगले. ह्या लोकांना अँगल विंगल येत नाही. पण ठीक आहे, चालेल. आपण आपलं ॲडजस्ट करायचं थोडंफार. इथं इथे आजूबाजूला फुल असं जंगल टाईप आहे आणि असं मग बाजूला नदी आहे. नदीच्या त्या साईडला मंदिर आहे. मी दाखवते तुम्हाला. अशी घरं खूप कडक आहे तिकडे बघायला गेलं. फायनली आलो आम्ही. चढण खूप आहे इथे कारण सगळं डोंगरावरच आहे ना, त्यामुळे. चला. हा ग, तिथे रील नको बनवू. व्हिडिओ अलाउड नसणार आहे. सो इथे मंदिराच्या इथे व्हिडिओ अलाउड नाही आहे. सो मी नाही काढत. बिकॉज आपण उल्लंघन नाही करायचं कोणत्या गोष्टीचं. आता आम्ही इथून खुरपाथाल झीलला आलो आहे. म्हणजे वरून असं दिसते एक. सो तिथे आलो आहे. खूप असं ॲडव्हेंचरस आहे. खाली फुल खाई आहे, खतरनाक वाली. कसलंच कडक आहे हे. फोटो. हा बाबा या भारी आहे. मुलीला पकडा आणि बस तिथं. घाबरू नको. किती घाबरतो पण. एक नंबर आहे. आम्ही लवर पॉईंट / सुसाईड पॉईंटला आलो आहे. अशी डेंजर नावं दिली आहेत त्यांनी. लवर पॉईंट म्हणजे इथे तुम्हाला एकांत भेटू शकतो आणि सुसाईड पॉईंट म्हणजे ज्याला जीवन नकोच झालं त्यांनी जीव द्यायचे येऊन. काय यांचं फिलॉसॉफी आय डोंट नो. सो बघू आता मी दाखवते. ते चाललो आहे आम्ही. खाली आहे खूप असं. लवर्स पॉईंट. चल जाऊ दे, काढू देत नको फोटो. हे येणार ग मागचं. ती गुफा आहे म्हणजे AC सारखी लिटरली हवा येते. आम्ही पप्पा तर वर गेले, आम्ही तर वर पण नाही गेलो. इथून खालून सुद्धा AC सारखी हवा येते. फुल असं कूलर टाईप असं हवा माझे. डोंट नो, नेचर मॅजिक. घुसन पप्पा पोहोचत. अभी उमर हो गया, हड्डी जुडेगा नाही. वय झाले तर चढायला कोणी लावलं होतं. काय हवा येते. हा काजू. अजून एकदा. राजू, हे राजू. व्ह्यू पॉईंटला आलेलं. जर आपण तुम्ही इथे जर सोमवारी बोलते जानेवारी फेब्रुवारीमध्ये आलात तर इथे तुम्हाला स्नो दिसू शकते. आता तर आम्हाला तर काही दिसणार नाही कारण का आम्ही जुलैच्या एंडला आलो ऑलमोस्ट. बघा हे दोनच पत्ता कधी दिसत तुम्ही करणार आहे का?
फोटो काढून घे नाही का फिरणार जेवण वगैरे झालेलं आहे. आम्ही रूमवर चाललेलो आणि लिटरली इथे सगळीकडे धुकं आहे. थोड्या वेळाने मला वाटतं 10 मिनिटं लेट झालं असतं तर आम्हाला काही दिसलं पण नसतं. मी दाखवते. धुकं 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 सगळीकडे धुकं. दुपारचा रेस्ट करून आम्ही परत चाललो आहे. कुठे गेस करा? फिरायला. सो आता इथेच बोटिंग वगैरे करायला जायचा विचार आहे. सो लेट्स बघू आता. मी दाखवते. गरम या गरम हळू. आता इथे आम्ही बोटिंगला आलो. इथे झाड आहेत म्हणून दिसत नाही पण खूप बोटी चालल्या आहेत. बोटिंग कसं वाटतंय? एकदम छान. एकदम छान ना. आम्ही आता चाललोय. आम्ही तिकडे चाललोय बोटिंग. मम्मा हलते कुछ नाही. अरे आप लोग तो बोट भी लेके आराम से बैठा. हाँ क्या टेंशन नहीं. दादाचं बघा. आरामात बस आरामात बस. आराम से बैठो. हाँ रिलैक्स होकर बैठो. पैर सीधे करो. काय नाही तू डुबणार नाहीस. ऐसे नहीं डूबते यार. अरे इतने लोग करते. आमच्या काकांची हिंदी बघा. इतने लोग करते काय को डरते. तभी है. हाँ. से बात कैसे लगती है? मेरे को मालूम है. तू बसतोय का इथे? नको आता हलू नका. जी बेटा आपने साइड को बैठो. थोडंसं कडवलं बस. बस हाँ बरोबर. सर अब हिलेगा नहीं सर. अब नहीं हिलेगा. हाँ बाय. बाय बाय कर. फोटो काढ. अब बोट छोड़ दो. चला बोट सोडा दादा. बोट सोड. आरामात बस. नहीं होता. बोट पुढे सोड. वा वा वा. एकदम कडक. और देखो. आहिस्ता आहिस्ता चलो अंकल. करने में हिलती है उसके बाद नहीं हिलती. हाँ बाद में नहीं हिलती. हाँ. वो बैलेंस. हाँ आपण सकाळी पायी पायी गेलो. माउंटेन ड्यू. माउंटेन ड्यू. डर के आगे जीत है. इथे राहुल दादा आमचे बोटीवाले काका हे देत आहेत लेसन देत आहेत की डर के आगे जीत है. आप डरो मत. माउंटेन ड्यू लेके आओ क्या. का शॉट येत वर गेलो तर राहिले. फिरून खूप छान आहे ना. आम्ही आता इथे आलो आहे मॉल रोडला. म्हणजे इथे बेसिकली सगळी दुकानं आहेत. इथे मी किचन्स घेतले खूप क्यूट क्यूट सिद्धी आणि माझ्यासाठी. आता माझ्या अजून एका फ्रेंडसाठी काहीतरी बघते. चांगलं भेटलं तर मी घेईलच. पण खूप बजेटच्या असं खूप ओव्हर प्राईस्ड वाटतंय मला. म्हणजे ते चटणी ठेवायची किंवा सोप ठेवायचे असे सेट असतात लाकडाचे. ठीक आहे मे बी ऑथेंटिक असतील. नो ऑफेन्स. बट ते 600चं आहे डूड. 600चं कोणच घेईल इथे. लोक घेत असतील पण खूप ओव्हर प्राईस्ड आहे आय थिंक. अशी सगळी दुकानं आहेत तिथे. छोटी छोटी असे छान आहे. म्हणजे असं क्यूट आहे असं सगळं. बॅग्स खूप आहेत. एस्थेटिक आहेत बॅग्स. एक नंबर आहेत. बट इतक्या महाग आहेत. म्हणजे हँडलूम आहेत. म्हणजे त्यांनी सगळ्यांनी हाताने केलेल्या टाईप. 900 1000 900चं स्टार्टिंग आहे ब्रो. रेंज आहे.